नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण उच्च न्यायालय लिपिक व शिपाई भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्यानावर महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे राष्ट्रीय उद्याने आहेत त्यावर या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत. तर चला तर आपण महत्त्वाच्या 15 प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. त्याचं स्पष्टीकरण आहे मित्रांनो, 1950 साली स्थापन झालेलं हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे? प्रश्न क्रमांक 2 आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईमध्ये आहे मित्रांनो. त्याचं स्पष्टीकरण आहे, हे भारतातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे जे की महानगराच्या हद्दीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही राष्ट्रीय उद्याने आहेत त्यामधील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान म्हणजे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे राज्यातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान हे मित्रांनो ताडोबा आहे, जे की वाघांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 4 पाहूया. ताडोबा अंधेरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान ताडोबा ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं स्पष्टीकरण, हे विदर्भ भागात असून वाघांसाठी प्रसिद्ध आहे. आपण आताच बघितलं, हे चंद्रपूर जे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 5, वाघांचा किल्ला म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय उद्यान कोणते? एक गोष्ट लक्षात घ्या, ताडोबा हे वाघांचा किल्ला म्हणून ओळखलं जातं. इथे वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. त्याच्यानंतर नागझिरा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भागात आहे? प्रश्न क्रमांक 6. तर मित्रांनो, विदर्भ, गोंदिया, भंडारा जिल्ह्यामध्ये नागझिरा नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे. याचं स्पष्टीकरण, हे जैवविविधतेसाठी ओळखलं जातं, नागझिरा राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील एकमेव सागरी राष्ट्रीय उद्यान कोणते? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सागरी राष्ट्रीय उद्यान नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सागरी अभयारण्य भरपूर आहेत. प्रश्न क्रमांक 8, पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, पेंच राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. याचं स्पष्टीकरण सांगायचं झालं थोडक्यात तर हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 आपण पाहणार आहोत. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या घाटात आहे? तर लक्षात घ्या, चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. याचं स्पष्टीकरण, हे पश्चिम महाराष्ट्रात स्थित आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? तर मित्रांनो, चांदोली राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे असं विचारलेलं आहे. उत्तर आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. त्याचं स्पष्टीकरण असं आहे मित्रांनो, कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून हा प्रकल्प आहे. तर आता प्रश्न क्रमांक 12 आपण पाहूया. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर असं आहे गोंदिया. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि हे जे काही नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो, हे पक्षी व सरोवरासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 13 पाहू. गुगामल नावाचं राष्ट्रीय उद्यान कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यान हे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे. त्याचं स्पष्टीकरण असं आहे, हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे मित्रांनो. सातपुडा पर्वतरांग जे आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यान हे एक मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. आता
प्रश्न क्रमांक 14 पाहूया मित्रांनो, असेच उच्च न्यायालयाची जी काही भरती निघालेली आहे, लिपिक असेल, शिपाई असेल, तर या भरतीची परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त माहिती विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख माहिती मिळाली पाहिजे, कारण आपला हा पेपर यात फारसं कठीण पातळी नसते मित्रांनो. जी केचे प्रश्न असतात शिपाई भरतीसाठी 30, त्यामध्ये सुद्धा नागरिकशास्त्र, भूगोल, इतिहास, क्रीडा, चालू घडामोडी सोबतच मग कम्प्युटरवर काही प्रश्न असतात. मराठी व्याकरणचे सुद्धा म्हणी, शुद्ध शब्द असे बरेच प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही एक सुवर्ण संधी, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जाहिरात उच्च न्यायालयाची ही पहिल्यांदाच या ठिकाणी निघालेली आहे आणि आपल्या सर्वांसाठी गोल्डन सुवर्ण संधी आहे. जे काही करायचं जीवाचं रान आताच करा. निश्चित याच भरतीमध्ये माझं झालं पाहिजे काम, या उद्देशानं मैदानामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. निश्चित यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पाहूया. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय उद्यान कोणते? तर मित्रांनो, गोगामल राष्ट्रीय उद्यान स्पष्टीकरण आहे, अमरावती जिल्ह्यात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहू मित्रांनो. तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर 6. तर यामध्ये मित्रांनो आपण परत एकदा पाहूया. या 6 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जे की मुंबई येथे आहे, बोरिवलीला. त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जे की चंद्रपूर या ठिकाणी आहे, जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान पाहूया आपण, जे की नागपूर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. गोगामल राष्ट्रीय उद्यान आहे, जे की अमरावती या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान. असे एकूण मित्रांनो महाराष्ट्रामधून 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, जे की परीक्षाभूमिका आहेत. हे प्रश्न तुम्ही लिहून ठेवा, सतत प्रॅक्टिस करा आणि परीक्षेसाठी एक लक्षात ठेवण्यासारखे काही महत्त्वाचे मुद्दे आपण परत शेवटी पाहणार आहोत. तर मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक शहरी राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी असल्यामुळं हे एक शहरी राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे सर्वात मोठे व वाघांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर चांदोली प्लस कोयना हे एक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आहे. त्याच्यानंतर गोगामल राष्ट्रीय उद्यान हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भात आहे. आणि मित्रांनो, गोगामल राष्ट्रीय उद्यान जे आहे हे पाहायला गेलं तर अमरावती जिल्ह्यात आहे. धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.